राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माड्याचे आमदार अभिजित पाटील आपल्याबरोबर आहेत। अभिजित पाटीलनी खरं तर अर्थसंकल्प कशा दृष्टीने पाहता, किती कर्ज आहे राज्यावरती, या सगळ्या संदर्भात काही माहिती जी आहे ती समोर देण्यात आली का या सरकारकडून? नाही, आपण बघितलं असेल तर कर्जाचा आकडा काही मुख्यमंत्री महोदयांच्या अर्थसंकल्पात सांगितलेला नाही। दुसरी गोष्ट आपण जर बघितली असेल, कर्ज ह्या 1.5 लाख कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि आवश्यक असणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी कर्जमाफीच्या बाबतीत 2 लाखाची घोषणा केली, परंतु आज 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणारे शेतकरी मात्र वंचित राहणार आहे। आज केळी अकाली देशात जाणं बंद झालं आहे, द्राक्ष, बेदाणा, साखर या निर्यात बंद झाली। या लोकांना अनुदान देणं आवश्यक होतं। जवळपास 4,800 कोटी 5,000 कोटी रुपये FRP राज्यात थकीत आहे। साखर आयुक्त नोटिसा देत आहेत, 500 रुपये टनाला अनुदान देणं आवश्यक होतं। आज मराठी शाळेच्या बाबतीमध्ये कुठलाही विषय त्या ठिकाणी मांडलेला नाही। आज अनेक विषय होते जे या अर्थसंकल्पात अपेक्षित होते, तसा अर्थसंकल्प काही सगळ्यांच्यासाठी उपयोगी आहे असं कोणती रस्ते असतील, विविध कामं असतील, यावर कोणत्याही गोष्टीचा नवीन काही झालं आहे असं दिसत नाही। परंतु मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खर्च करण्यात आला आहे, रस्त्यांची घोषणा करण्यात आली, परंतु रस्ते बनवून खरं तर या राज्याचा विकास होणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण मगाशी बघितलं असेल तर ग्रामीण रस्त्याला 4,000 कोटी आणि मुंबई पुण्यातल्या एका रस्त्याला 20-20 हजार कोटी। ग्रामीण आणि शहरी दरी जी दिसती ही पुन्हा एकदा त्या अर्थसंकल्पात दिसली। हे शहरीकरण आणि 70% घोषणा ह्या मोठ्या शहरांसाठी आहेत आणि ग्रामीण महाराष्ट्रासाठी फारसं काही दिसत नाही। त्या ठिकाणी तुटपुंज्या गोष्टी केल्यात असं यामध्ये ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा काही पूर्ण दिल्याच नाहीत। खरं तर पण हा सगळा अर्थसंकल्प एकीकडे मुख्यमंत्र्यांकडनं सादर करण्यात आला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा करण्यात आली, या 350वा जन्मशताब्दी वर्ष अहिल्याबाई होळकरांचं, तर त्याच्या अनुषंगाने ही सगळी कर्जमाफी करण्यात आली, परंतु कर्जमाफीचे निकष कुठे देण्यात आलेले नाही। समजा तुमच्या तालुक्यातून, तुमच्या विधानसभा क्षेत्रातून किती लोक कर्जमुक्त होतील याची काही निकष, काही माहिती सरकारनं द्यायला पाहिजे होती, ती दिलेली आहे का? नाही, मी आपल्या माध्यमातून सांगतो की द्राक्षाचा शेतकरी, डाळिंबाचा शेतकरी, ह्या शेतकऱ्याला एका एकराला 5 ते 6 लाख रुपये कर्ज घ्यावं लागतं आणि मग त्याच्यावर कर्ज असतं ना। आज 2 लाख रुपयाची मर्यादा कुणालाच बसणार नाही। तर या ठिकाणी निकष सगळे बाजूला ठेवून सगळ्या शेतकऱ्याचं सगळं कर्ज, आणि जे काल पूर्व परिस्थितीमध्ये जेवढे बाधित शेतकरी आहेत त्यांचं तर संपूर्ण कर्ज माफ करणं आवश्यक आहे। त्याला निकष, कुठला नियम न लावता, 2 लाखाची मर्यादा न घेता अहिल्यादेवी होळकरांचं नाव, त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेऊन त्या ठिकाणी जर ही योजना राबवणार असो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी स्वतःच्या खजातनं अख्ख्या देशभर त्या ठिकाणी काम केलं होतं। तर आपण तर महाराष्ट्रातल्या फक्त काही शेतकऱ्याला आणि निकष आणि अटीमध्ये पुन्हा नियम अटी लावून मला वाटतं की यात बरेच शेतकरी वंचित राहतील। तर नियम अटी सगळ्या शिथिल करून सगळं कर्ज माफ व्हायला पाहिजे ही अपेक्षा शेतकरीची आहे। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अभिजित पाटील होते। खरं तर अभिजित पाटील म्हणतात की साखर कारखानदारी क्षेत्राला कोणत्याही प्रकारचं अनुदान जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे। खरं तर तो क्षेत्र देखील सगळा वंचित राहिलेला आहे या सगळ्या अर्थसंकल्पातून, आणि मोठ्या संकटानं हा सगळा क्षेत्र जे आहे ते जाताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहे, एकीकडे तुम्ही संपूर्ण कर्जमाफी करता, परंतु कर्जमाफी करत असताना कोणत्याच प्रकारचे निकष जे आहेत ते समोर ठेवले गेलेले नाही आहेत। त्यामुळे खरंच कर्जमाफी फायदा हा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि 2 लाख रुपयांपर्यंतची जी कर्जमाफीची योजना आहे ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार का, हा सगळा प्रश्न जो आहे तो अभिजित पाटील यांनी आपल्याशी बोलताना उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।